आता आपण करतोय पनीर ओट्स चीजी बॉल्स. साहित्य आपण पाहिलं होतं, कृती करूया. काय करायचंय? एक बाउल घेऊया, त्याच्यामध्ये मिक्स करू. बर, मला सांगा काय काय लागणार आहे. ओट्स घ्या, आधी ओट्स, बारीक केलेले ओट्स. बरोबर. किती लागणार? पुढे बटाटा तेवढाच, उकडून किसून घेतलेला बटाटा. पुढे पनीर, ग्रेटेड पनीर, ते पण आपण जरा किसून घेतलंय. बस. ओके. पुढे कोथिंबीर, पुढे आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, थोडा गोडा मसाला. हा घरी केलेला आहे का? हो नाही. अच्छा. थोडं मीठ, थोडंसं मीठ आपण घातलं. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. बर. आता मिरपूड घालायची नाही का? नाही, ते बर, ठीक आहे. हॉबीज काय तुमच्या? आम्हाला सांगितलंच नाही तुम्ही. कामाविषयी सांगितलं, कुटुंबाविषयी सांगितलं. हॉबीज म्हणजे मला स्केचेस काढायला खूप आवडतात, कार्टून्सचे ड्रॉइंग्स आणि रांगोळी वगैरे काढायला खूप आवडते. बर. क्लासेस केले त्याचे काय? नाही, क्लासेसच नाही केले, आवड म्हणून. बरं, मग आता त्याला कितपत वेळ देणं शक्य होतं? आता नाही होतंय वेळ देणं अजिबातच काही. तुम्ही हे तयार करून घ्या, तोपर्यंत मी गॅस लावून घेतो. म्हणजे काय आपल्याला नंतर डीप फ्राय करायचं असेल ना? हो. त्याचे बॉल्स बनवून घ्यायचे, पण त्याच्यामध्ये आपल्याला थोडं चीज टाकायचं. हो, असं आहे होय. आणि ह्याचा वापर आपण कधी करणार आहोत? ते डीप करायनंतर गुळून घ्यायसाठी, फक्त म्हणजे क्रिस्पीनेस त्याला येण्यासाठी. ओके. घालूयात चीज त्याच्यात. चीज घालण्यासाठी सुद्धा थोडीशी मेहनत घेऊयात, म्हणजे काय ते आत पक्क बसून राहील. ओट्स असल्यामुळे रेसिपी खूप हेल्दी आहे. म्हणजे जर अगदीच तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल तर तुम्ही चीज वगैरे अवॉइड करू शकता, पण ओट्स घालून जर केली तर ती तुम्हाला खूप चांगली आहे शरीरासाठी. हो, घ्या ना. पनीर ओट्स चीजी बॉल्स, हे 4 बॉल्स आपण तयार करून घेतले. काय पुढे करायचंय? आता एका छोट्या बाउल मध्ये थोडंसं कॉर्नफ्लोअर, बरं, आणि काळी मिरपूड आणि थोडं पाणी, याची एक पेस्ट बनवायची. बरं, मग मी मदत करतो तुम्हाला. बघा, पुरे. आता काय? मिरपूड आणि थोडंसं पाणी टाक. पुरे इतकी? हो, थोडं बस. पुरे. ही पेस्ट तयार करून घ्यायची. हो. ओके. आपण हे पाणी घालून पेस्ट तयार करून घेतली. पुढे आता हे बॉल्स याच्यामध्ये डीप करायचे आणि गोळवायचे आणि मग डीप फ्राय करायचे. हो, मग ते टोस्टचं जे अच्छा, आपण पावडर तयार करून घेतली त्याच्यात घोळवायचे. ठीक आहे. मग तुम्ही हे बॉल्स याच्यामध्ये घोळून घ्या, तोपर्यंत मी ह्या प्लेटमध्ये ही पावडर काढतो. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो, माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू.
एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.